माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या सोबत आहेत। सरकार आलं, पहिला सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार झाला, सदिच्छा भेट दिली। काय नेमकं आज काय कशाबद्दल आलं होतं? येण्याचं नागपूरला काही कारण नसतं का? आमचं सरकार आलं, अधिवेशन सुरू झालं, नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद मला बी आहे। त्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होणं, याच्यासाठी मी खरं तर नागपूरला आलेलो आहे आणि कार्यकर्ता म्हणून मला स्वतःला आनंद आहे। तुम्ही म्हणताय तुम्हाला आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे, पण अनेक लोकांचा आनंद काही दिसत नाहीये। खास करून सुधीर मुनगंटीवार असतील, छगन भुजबळ असतील, ही नाराजी खूप वाढत जाते अगदी स्पष्टपणे। तुम्ही ज्येष्ठ आहात, सुधीर भाऊंनी देखील ज्या पद्धतीने माझं नाव कापलं गेलं असा थेट आरोप केला। बिलकुल चुकीचं आहे। सुधीर भाऊ नाराज नाही आहे। सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे अध्यक्ष राहिले आहेत। त्यांच्यावर ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांनी अत्यंत प्रभावशालीपणानं त्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि त्यामुळं कदाचित श्रेष्ठींनी सुधीर भाऊबद्दल याच्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्यावर द्यायचा विचार कधी केला असेल तर सांगता येत नाही, परंतु कधी माणसाला जबाबदारी मिळते, कधी मिळत नाही आणि त्यामुळं सुधीर भाऊ नाराज आहे हे म्हणणं मला स्वतःला पटत नाही। बाकी नेत्यांशी ते भेटतील, मी पण त्यांची भेट घेणार आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे एक सैनिक आहे आणि पद असो पद नसो शेवटी नेते आहेत ते, त्यामुळे त्यांच्या मोठेपणामध्ये कुठल्या प्रकारची कमी नाही। तुम्ही भुजबळांचे देखील तितके जवळचे मित्र आहेत। भुजबळांनी असं सांगितलं थेट की वापरून फेकून दिलं, जरांगेच्या आंदोलनाला इतकं ताकदीनं आम्ही सगळ्या गोष्टी हे केल्या, सगळी बाजू लावून धरली आणि आत्ता म्हणजे त्यांच्या पक्षात बसून तुमच्यावर देखील तो आरोप होतोय की भाजपने देखील हेच केलं। तो राष्ट्रवादीचा विषय आहे। भुजबळाबद्दल आम्ही बोलणं सोयीचं नाही। त्या पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल उत्तर देतात। प्रदेशाध्यक्ष पद एक व्यक्ती असं भाजपचा फॉर्म्युला आहे। प्रदेशाध्यक्ष मोकळं होईल, रावसाहेब दानवे परत पाहायला मिळतील का मग इथं सुधीर भाऊ किंवा रविभाऊंना राज्यातली जबाबदारी देते? बघा, अजून ते पद रिक्तच नाही आणि त्या पदावर कोण जाईल याची चर्चा आज करणं काही बरोबर नाही। कारण चंद्रशेखर बावनकुळे जरी मंत्री झाले असले तरी अजून काही काळ ते या पदावर राहू शकतात आणि तसेही जानेवारीमध्ये आमचे पुन्हा टर्म संपतात, त्या टायमाला श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय राज्यातले सगळे कार्यकर्ते मान्य करतील। त्यामुळे आत्ताच त्या पदावर कोण जाणार आहे कोण जाणार नाही ही चर्चा करणं योग्य आहे। एक शेवटचा प्रश्न, बीड आणि परभणी दोन्ही ठिकाणी देखील तणावाचं वातावरण आहे। आज परत एकदा जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जातात। परभणीतली गोष्ट बघितली, एका माथेपर्यंत गोष्टी केल्या, बीडमधली झालेली एक हत्या प्रकरण, यातनं राजकीय तणाव आणि तितकाच सामाजिक तणाव देखील वाढतोय। काय नेमकी? हे बघा, कायदा आणि सुव्यवस्थेचा हा विषय आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची एक गंभीर दखल हे राज्य सरकार घेईल। आपले राज्याचे मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह आहेत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही। ज्या ठिकाणी घटना घडल्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम हे राज्य सरकार प्रभावीपणे केल्याची मला खात्री आहे। खूप खूप धन्यवाद। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या सोबत होते। एकंदरीत बघितलं तर कायदा व सुव्यवस्था राखण्यामुळं आम्ही पूर्ण तयारी नसू, मात्र अजूनही भाजपचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालेलं नाही, तोपर्यंत जोवर यावर निर्णय होत नाही त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असं देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, नागपूर।